तुम्ही झोपेभावी थकत नाहीये. तुम्ही न बोललेल्या आणि प्रोसेस न केलेल्या इमोशन्समुळे थकताय. आणि म्हणूनच तुम्ही रेस्ट घेऊन सुद्धा थकवा काही जातच नाहीये. इमॅजिन करा 45 डिग्री सेल्सिअसच्या उन्हामध्ये तुम्ही विंटर जॅकेट घालून फिरतायत. सुरुवातीला काही वाटत नाही, पण जसा दिवस पुढे जातो, ते जॅकेट नकोसं वाटायला लागतं. श्वास घ्यायलाही त्रास होतो. फरक इतकाच आहे, ते जॅकेट दिसतं, पण तुमचं इमोशनल वेट दिसत नाही. ते तयार होतं जेव्हा प्रत्येक वेळी तुम्ही ओव्हरथिंक करता आणि स्वतःला प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करता. लोक काय म्हणतील म्हणून स्वतःला थांबवता आणि जे खरंच फील होतं ते मनात दाबवून ठेवता. हे इमोशन गायब होत नाहीत. ते फक्त स्टोअर्ड होतात. आणि मग एक दिवस तुम्ही म्हणता, "मी काहीही न करता इतका का थकलोय?" कारण तुम्ही वर्षानुवर्षे इमोशनल वेट घेऊन फिरत असता. बाय द वे, आय एम अनुराग, मॅनिफेस्टेशन कोच अँड माइंड ट्रान्सफॉर्मेशन एक्सपर्ट. मी लोकांना त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमधले हिडन इमोशनल पॅटर्न्स ओळखायला आणि रिप्रोग्राम करायला मदत करतो. इमोशनल ड्रेन कमी करायचा असेल, तर फक्त रेस्ट घेऊन आणि पॉझिटिव्ह थिंकिंग करून पुरेसं नाहीये. तुम्हाला तुमचे सबकॉन्शियस इमोशनल पॅटर्न्स ओळखावे लागतील आणि त्यांना रिप्रोग्राम करावं लागेल. कारण पॅटर्न बदलला की एनर्जी बदलते. जर तुम्हालाही तुमची एनर्जी ड्रेन करणारे हिडन पॅटर्न समजून घ्यायचे असतील आणि त्यांना बदलायचं असेल, तर आजच हिलर्स क्लब कम्युनिटीची लिंक मी खाली देतोय. त्यामध्ये ॲड व्हा आणि ही रील सेव्ह करा आणि शेअर करा त्या व्यक्तीला ज्याला नेहमी वाटतं, मी काहीही न करता का इतका थकतो.